आजच्या दिवशी तुम्ही ध्वजारोहण या ठिकाणी केलेलं आहे आणि शुभेच्छा काय द्याल आणि काय नवीन पद्धतीने नवीन बघताय तुम्ही पूर्ण महाराष्ट्रात? आज सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. असं आपण म्हणतो की ही पृथ्वी कामगारांच्या हातावर तोललेली आहे आणि हे वाक्य आज सगळा कामगार वर्ग त्यांना मी ह्या दिनानिमित्त शुभेच्छा देते. आणि महाराष्ट्र दिन आहे. महाराष्ट्रातल्या ज्या ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी समाजसुधारकांनी हा महाराष्ट्र घडवला त्या सर्वांच्या आशीर्वादाने आज महाराष्ट्र हा प्रगतीच्या दिशेने खूप मोठी वाटचाल करत आहे. त्या सर्वांना पण मी त्यांची आदरांजली वाहते. जय हिंद. त्याचवेळी तुम्ही IT कंपनीचा एक पत्र लिहिलेलं आहे, ज्या पद्धतीने तिथं एक समाजाकडून एक स्पेसिफिक समाजाकडून त्यांचं अर्थात देवाचं पठण केलं जात होतं, पोथीचं पठण. काय नक्की पत्र आहे, काय ऑब्जेक्शन आहे, काय म्हणणं? काही तक्रारी माझ्याकडे अशा प्राप्त झाल्या होत्या की एका विशिष्ट समाजासाठी कंपनीमधल्या ज्या रेस्टरूम आहेत त्या वापरल्या जातात आणि त्यावेळेस बाकीच्या तिथल्या इतर कर्मचाऱ्यांना त्या रेस्टरूममध्ये जाण्यास मज्जाव केला जातो. अशा तक्रारी माझ्याकडे प्राप्त झाल्या होत्या. मी पोलीस कमिशनर पुणे आणि पोलीस कमिशनर पिंपरी चिंचवड दोघांना पण, कारण आपल्याकडे दोन्हीकडे हे इंडस्ट्रीयल हब आहेत, त्यामुळे आपण दोन्हीकडे असं पत्र दिलं होतं की याची सत्यता तपासून बघावी. त्याप्रमाणे पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने सगळे कॉर्पोरेट सेक्टर्समध्ये एक त्यांच्याशी चर्चा करणं किंवा त्यांच्यामध्ये काही हे असेल तर त्यांचे ग्रुप्सनी त्यांच्या भेटी घेणं, ह्या सगळ्या गोष्टी आत्ता पोलिसांनी केलेल्या आहेत. त्यांची जी कॉर्पोरेट मॅनेजमेंट आहे त्याच्याबरोबरच्या पण मीटिंग आत्ता होत आहेत. हा सर्व गोष्टी पडताळून पाहण्यासाठी आत्ता तरी आपल्याकडे काही पुरावा नाही आहे. ज्यावेळेस पोलीस अशा त्यांना ज्या संशय असणाऱ्या ह्याच्यामध्ये गेले तिथे अजून त्यांना काही आढळून आलेलं नाही आहे, पण हा तपास हा चालू राहील. आणि अजूनही तुमच्या माध्यमातून मी आवाहन करेल की कोणाच्या जर तक्रारी असतील तर त्यांनी पुराव्यासकट पुढं यावं ह्या तक्रारी देण्यासाठी आणि निश्चितच आपण त्याच्यावर कारवाई करू. कामगार दिन आहे, मात्र ज्या प्रकारे नाशिकच्या IT कंपनीचं प्रकरण पुढं आलं जे आजचं, तसंच हिंजवडी IT पार्क असेल, खराडी IT पार्क असेल, या कंपन्याचं ऑडिट व्हावं असं एक मागणी होती. कारण इथल्या कामगारांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या पाहिजे. ते ऑडिट अजून काही झालेलं नाही. तुमची मागणी आहे का? कारण तुम्ही या जिल्ह्याचं नेतृत्व करता, तेवढ्या मोठ्या IT हबमधून देशभरातून हे सगळे एम्प्लॉईज येतात आणि त्या ठिकाणी असे प्रकार घडताना आपल्याला पाहायला मिळतात. मी तेच सांगितलं की आपण हे बघा, आपलं पूर्ण जसं तुम्ही म्हणला की आज कामगार दिन आहे, आपला पूर्ण जी इकॉनॉमी आहे ही इंडस्ट्री आणि ह्या कामगारांवरच अवलंबून आहे. त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टीची सत्यता पडताळून घेणं पहिल्यांदा खूप गरजेचं आहे. आणि ती सत्यता पडताळली तर निश्चितच कठोरच्या कठोर कारवाई आपण करणारच आहोत. म्हणून अजून तुमच्याही माध्यमातून मी आवाहन करते की अजून काही तक्रारी, कारण ज्या तक्रारीच्या अनुषंगाने आता आमच्या ज्या कॉर्पोरेट सेक्टरबरोबरच्या मीटिंग आणि हे सगळं चालू आहे, हे ऑफिशियली मी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी ह्याच्यातल्या सांगू शकत नाही, पण आम्ही ही प्रकरणाची सत्यता तपासून बघतो. कॉर्पोरेट कंपन्या स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन या संदर्भात उपाययोजना कराव्यात असं काही नियोजन? 100% कॉर्पोरेट कंपन्या स्वतःहून पण पुढे आलेल्या आहेत आणि त्यांना पण, कारण त्यांच्या जो काही बिझनेस आहे त्याच्यामध्ये त्यांनाही अडथळा नको आहे, त्यामुळे त्यांचं खूप चांगलं कोऑपरेशन आपल्याला ह्याच्यामध्ये आहे. बांगलादेशी महिला ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावरती सापडत आहेत. म्हणजे पोलिसांनी जे ऑपरेशन राबवलं त्याच्यामध्ये गुरुवार पेठेमध्ये जवळपास 15 महिला ज्या आहेत त्या 2 दिवसांपूर्वी आढळून आल्या. 15 महिन्यांमध्ये जवळपास 150 बांगलादेशी महिला ज्या आहेत त्या पुण्यामध्ये आढळून आलेल्या आहेत. बांगलादेशींचं प्रमाण जे आहे ते पुण्यामध्ये वाढतंय का, किंवा पोलिसांकडून कशा पद्धतीचं ऑपरेशन राबवलं जातं जेणेकरून बांगलादेशी जे आहेत ते जास्तीत जास्त प्रमाणावरती आढळून येतात? तुम्हाला आठवत असेल की बांगलादेशींच्या संदर्भामध्ये पण मी कमिशनरना ज्यावेळेस पत्र लिहिलं होतं आणि त्यांनी बऱ्याच ठिकाणी त्या पद्धतीची कोम्बिंग ऑपरेशन केले. मुळामध्ये पूर्वी की आपण ह्या सगळ्या गोष्टी रॅप करत होतो, आत्ता पोलीस ह्या गोष्टीची कोम्बिंग ऑपरेशन करतात आणि म्हणून आपल्याला इतक्या पद्धतीने लोक सापडतात पण आहेत. त्यामुळे हा मोठा प्रश्न आहे आणि हे खरं आहे की बांगलादेशी खूप
मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या सिटीसारख्या भागामध्ये पण वास्तव्याला आहेत आणि पण पोलिसांनी दरवेळेस या गोष्टीमध्ये खूप चांगलं कोम्बिंग ऑपरेशन केलेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये पण अशा गोष्टी जेव्हा जेव्हा आढळतील तेव्हा तेव्हा आम्ही कारवाई करू. ताई, दुसरा एक प्रश्न आहे की भाजपचे तुम्ही ज्येष्ठ नेते आहात, पदाधिकारी आहेत, पण भाजपचाच एक जर पदाधिकारी कोंडव्यात उभा राहून जर म्हणत असेल मी पाकिस्तानच्या कोंडव्यामधून लाईव्ह देतोय आणि कोंडवा हे पाकिस्तान झाले, अशा पदाधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार आहे? त्या संदर्भात गुन्हाही दाखल आहे. कितपत योग्य आहे? पुण्याला बदनाम करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातोय का? हे मला ॲक्च्युली ह्या संदर्भातली माहिती नाही आहे, पण असं जर कोणी भाजप पदाधिकारी म्हणत असेल तर निश्चितच कारवाई नाही, मीच बोलावून आमचे भाजपचेच लोक आहेत, बोलावून त्यांना त्यांचं काय म्हणणं आहे ते त्यासंबंधी ऐकून घेईल आणि त्याच्यामध्ये पण जर अशी काही सत्यता वाटत असेल तर ती निश्चित तुम्हाला नाही, 2 भाजप नगरसेविकांचा टक्केवारीवरून वाद झालेला होता. त्यानंतर पुन्हा एकाच वार्डातल्या 2 नगरसेविका आहेत, जातीवादावरून त्या दोघींचाही वाद सुरू आहे. या संदर्भात एकमेकींवरती आरोपही केलेत, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा किंवा एकमेकींना तर त्यावरती काय म्हणणं आहे? नेतृत्व कार्यक्षम आहे म्हणून मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करण्याची मागणी केली. नाही, मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करण्याची गरज नाही. महापौर पण इथे आहेत आणि महानगरपालिकेचे महापौर गटनेते जे आमचे प्रतिनिधी आहेत महापौरचे, ते निश्चितपणे हा वाद आमच्या स्तरावर मिटवतात. नाही, ते वाद अनेक दिवसापासून निवडणुकीपासून सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी पहिल्याच दिवशी जेव्हा ते पुण्यात आले होते तेव्हा सगळ्या नगरसेवकांची भेट घेऊन त्यांना सांगितलं होतं की हे टक्केवारी इतर कुठलीही असे वाद माझ्या कानावर घेऊ नये. मात्र इतर पक्ष सोडा, विरोधी पक्ष सोडा, भाजपचे आपापसातच आता भांडायला लागले ते आणि हे चव्हाट्यावर येते म्हणजे आणि रस्त्यावर हे महिलांमध्येच भांडण. वाद येते. नाही, एखादं त्यांच्यामध्ये काहीतरी वाद असेल, झाला असेल दोन- वाद दोन त्यांच्यामध्ये, एक बाणेर आणि पण दुसरं मला असं हे- वाटतं की याचा एवढा मोठा हे करण्यासारखं नाही आहे. अंतर्गत आहेत वाद त्यांचे आणि ते आम्ही निश्चितपणे सोडवू.